मागे एक दोन गेले. बस चालक आहे काय. एका मागे एक दोन गेले ते फक्त आवाज दिला त्याने. हे बघ हे आले आता. हे चावी घेताय, हे पडतायत. हे आता त्यांचा पिछा करणार. बघ पकडला त्याला टेम्पोवाल्याला. हा टोल नाक्यावाला आहे, पकडला त्याला. नाशिकमध्ये जेव्हाही असं कशी बॅग घेऊन निघतो ना, तर तेव्हा मला माझ्या कॉलेज टाईमची आठवण येते. म्हणजे लिटरली सांगतोय की ते दिवस आठवतात जेव्हा आपण कॉलेजमध्ये बॅग घेऊन बाईक घेऊन असे निघायचो आणि सगळ्या गोष्टी करायचो. त्याच्यामुळे अशी बॅग जेव्हाही टाकतो ना, ते सगळे दिवस एकदम फ्लॅशबॅकमध्ये डोळ्यासमोरून क्रॉस होत असतात. एक आणि जो पण एरिया मी व्हिजिट करतो नाशिकमध्ये, तिथं हे केलं होतं, ह्यावर्षी ते केलं होतं, अशा प्रकारच्या मेमरीज सगळ्या फ्लॅशबॅकमध्ये चालत असतात. आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. गाडी एवढी तापली खतरनाकवाली, तिला थोडे तिचे ग्लास ओपन करायला लागतील. आणि पार्किंगमध्ये पाठीमागे अर्चूचे पप्पा आले मदतीला, तिकडे बॅक साईडला उभे आहे. आणि पाठीमागे पण गाडी पार्क केली, त्याच्यामुळे हळूहळू करून आता तिला या साईडनं काढतो. आजचं प्लॅनिंग असं आहे की आम्हाला संध्याकाळी 7 वाजेला आम्ही निघणार आहे पुण्यासाठी. तसं थोडं लवकर निघणार होतं, बट मला डॉक्टरची अपॉइंटमेंट आली, कारण मी माझ्या मायग्रेनसाठी एका ठिकाणी गोळ्या घ्यायला चाललो आहे. मायग्रेनचा त्रास तुम्हाला सगळं माहिती, याच्यावर इलाज नाही आहे, बट आपल्या परीने आपण थोडंफार ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे असं मला आता गरज वाटायला लागली आहे. कारण कधी कधी काय होतं ना, इतका जास्त प्रमाणामध्ये ते दुखायला लागतं. म्हणजे मी क्रोसिन खातो, क्रोसिनने एकदम बंद होऊन जातं माझं डोकं, बट ते बंद व्हायला पण 5-6 तासाचा पिरियड जातो. आणि तो पूर्ण ना म्हणजे मी वेगळ्या दुनियेत असतो, मला बिलकुल कळत नाही आणि त्रास होतो. मग त्याच्यामुळे म्हटलं थोडं होमिओपॅथीची ट्रीटमेंट सुरू करूया, म्हणून मी एका हॉस्पिटलला टॅबलेट घ्यायला चाललो आहे. बघू आता त्याचा कसा फरक पडतो. हा रोड जो आहे ना, नाशिकमधला खूप फेमस रोड आहे, तो म्हणजे हा कॉलेज रोड. इथं असा एकही मुलगा नाही की ज्याने इथं गाड्यांवरती नाशिकच्या भाषेमध्ये पट्टे मारले नसतील. पट्टे म्हणजे जसं पंजाबी भाषेमध्ये गेडी बोलतो ना आपण, जस्ट गाडी घेऊन फिरला नसेल, नुसते चक्कर मारले नसतील, असं एकही मुलगा नसेल. म्हणजे त्यात मी पण इन्क्लूड आहे. काहीच काम नसलं की गाडी काढायची आणि ह्या रस्त्याला फक्त चक्कर मारायची, फक्त चक्कर. आणि ती चक्कर का मारायची हे सगळ्यांना माहिती, ते सांगायचं वेगळं काही असं कारण नसायला नको आणि कोणी विचारू सुद्धा नका. आणि जे विचारतील ते अजून मग त्यांनी पोगं बघा, असं मी त्यांना एकंदरीत माझ्या साईडने गायडन्स देईल. ऍक्च्युली ती होमिओपॅथिक क्लिनिक इकडे कुठेच आहे, बट त्या दिवशी येऊन पण गेलो होतो बट मला आता सापडत नाहीये. मी रस्त्याच्या ऑलमोस्ट एंड पॉइंटला आलोय. हा रस्ता आहे की तो, कारण प्रत्येक गल्ली कुठल्याही याच्यात टाका तुम्ही, इकडे महात्मा नगरमध्ये सगळ्या गल्ल्या सेमच वाटतंय. बट थोडं पुढे जाऊन बघतो, कारण हे क्रिकेट ग्राउंड जे आहे ते तर नव्हतं लागलं महात्मा नगरमधलं. सो कदाचित बॅक साईडलाच गेलं मी, थोडं स्पीडमध्ये पुढे आलो, किंवा त्या बाजूच्या रस्त्याला एकदा ते चेक करतो. इथून यू टर्न घेऊन टाकतो आधी. आय थिंक या साईडला ह्या गल्लीतून जो रस्ता जातो आणि मग त्या रस्त्याला असावं, कारण त्या दिवशी थोडी शांतता होती, एवढी गर्दी नव्हती. कारण बघा आता मागची गल्ली बघितली तुम्ही, ह्या साईडला टाकली, सेम रस्ता दिसेल तुम्हाला, त्याच्यामुळे कन्फ्यूज होणं तर बनता आहे. तर आधी ह्या साईडला जाऊन बघतो, कारण इतक्या आतमध्ये नव्हतं घुसलो मेन रोड पासून. ते आहे वाटतं अद्वैत क्लिनिक म्हणून, तेच वाटतंय मला. येस, इथं कोपऱ्याला गाडी लावली होती आम्ही. आणि हां हेच आहे. टॅबलेट्स घेतलं याच्यामध्ये. आणि एक चांगली गोष्ट जी केली होती, ती गाडी सावलीत लावली होती. कारण जरी नाशिकचं ऊन आहे, एवढं ऊन तापत नाही, तरी बऱ्या प्रमाणामध्ये गाडी काय ना मेटल आहे, सगळं आजूबाजूला मेटल असल्यामुळे हीट खूप करते. नाशिकमध्ये मी बऱ्याचशा लोकेशनवरती राहिलेलो आहे. सगळ्यात आधी मी फर्स्ट इयर काढलं ते आम्ही कॉलेजच्या हॉस्टेलला काढलं, संदीप फाउंडेशनला, जे की त्र्यंबक रोडला आहे, नाशिकपासून 15 किलोमीटर दूर आहे. त्याच्यानंतर आम्ही हॉस्टेल नंतर शिफ्ट झालो. भांडण केलं पप्पांशी की मला आता हॉस्टेलला नाही राहायचंय, का एकदम तुम्ही जंगलामध्ये टाकून देतात मला. मिलिटरी स्कूलमध्ये मी हॉस्टेलला राहिलो, इथंही तुम्ही मला कॉलेजमध्ये हॉस्टेलला. एकदम भांडून वगैरे डायरेक्ट हेच लँग्वेज, मला जंगलात नाही राहायचंय आता वगैरे, एकदम असं भांडून मी हॉस्टेलच्या बाहेर पळालो. त्याच्यानंतर मी पंचवटीमध्ये राहिलो 3 महिने. त्याच्यानंतर मी सिडकोमध्ये गेलो, सिडकोमध्ये मी 7 महिने काढले. तिथं बोर झाल्यानंतर मग मी कॉलेज रोडवरती रूम घेतला, नंदन स्वीटच्या एक्झॅक्ट बॅक साईडला. आणि त्याच्यानंतर तिथं 1 वर्ष काढलं. त्याच्यानंतर मी गंगापूर रोडला राहिलो. त्याच्यानंतर बापू पूलला, एक्झॅक्टली बापू पूल रिव्हरडाईन हॉटेलच्या इथं बिल्डिंग होती, तिथं आम्ही राहिलो. त्याच्यानंतर मी आनंदवली, रामेश्वर नगर वगैरे तिकडे गेलो. आणि केकेवाग, त्याच्यानंतर मी केकेवाग साईडला गेलो. म्हणजे नाशिकचा मी सगळा एरिया छानून काढलेला होता राहण्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे प्रत्येक एरियामध्ये मी राहिलेलो आहे.
त्याच्यामुळे प्रत्येक एरिया जे बाहेरचे यायचे ना, ते मी कुठं काम आहे फक्त एरिया सांगितला, गाडीवर बसलं की त्यांना घेऊन जायचो. ते बोलायचं तुला रस्ते कसं माहिती आहे. म्हटलं असा एक एरिया नाही आहे जिथं मी फिरलो नाही आहे, असं नाही बोलायचं. जसा एक एरिया नाही आहे जिथं मी राहिलो नाही आहे, असं शब्द मी बोलायचो. आणि प्रत्येक एरियामध्ये मी राहून चुकलेलो आहे. त्याच्यामुळे नाशिकची एक नस माझ्या अंगात आहे. थोडं हेअरस्टाईल शॉक लगासारखी दिसत असेल, कारण जस्ट घरातून उठलो आणि गाडीत बसलो आणि निघालो म्हणजे घराच्या बाहेर पडलो. आम्ही आता निघालो आहे पुण्यासाठी. आणि आपल्या चॅनलची स्टार आलेली ब्लॉगमध्ये आजच्या, तिची एंट्री बाकी होती. बट ही फ्रेम रेकॉर्ड करताना थोडी भीती पण वाटते, कारण आमच्या टेबलवर काहीतरी दिसते आहे. भीती वाटण्याचं कारण हे की घरी बोलत होते खाऊन जा, खिचडी वगैरे टाकते, काहीतरी हलकं काय पाहिजे काही नाही. म्हटलं नाही, जरा जाताना बघू रस्त्यामध्ये, अजून जेवायची इच्छा नाही आहे. बट जाताना हे इथं नाशिकमध्ये एक के वागच्या समोर आहे अंडा, काय नाव आहे यांचं, कुणाल अंडा पॉईंट. त्यांच्याकडे 60-70 डिशेस आहे अंड्याच्या. आणि ते दिसलं मग अर्जूला म्हटलं, अर्जू एक तर हायवेला जेवायचं नाही तर इथूनच खाऊन निघायचं. आणि त्याप्रमाणे आम्ही ही डिश मागवली आहे, हे खाऊन निघतोय. आणि किरणचा हा प्लॅन आधीच तयार होता मनात, त्याच्यामुळे मम्मीने विचारलं जेव्हा की काय बनवायचं, खाऊन जा. त्याच्यामुळे त्याचं आन्सर होतं की नको, अजून काही भूक नाही आहे असं. म्हणजे मी नव्हती घरात, त्याच्यामुळे मला नाही माहिती कन्व्हर्सेशन, पण आता जे बोलला त्याच्यावर मी गेस करते. त्याच्यामुळे ब्लॉग बघून थोड्या मनातल्या मनात 2-3 शिव्या फेकून येत असतील आमच्याकडे की घरचं नको, बाहेरचं यांना आवडतं. बट काय करणार, सगळ्या गोष्टींना आवरू शकतो तुम्ही, जिभेला नाही आवरू शकत. तुमच्यासोबत झालाय की नाही मला माहिती नाही, बट माझ्यासोबत खूप फ्रिक्वेंटली अशा गोष्टी होतात. आता जसं आपण टोल नाक्याला आलो, आपल्यापुढे चॉईस असते आपण कुठल्या लाईनमध्ये लागायचं, 1, 2, 3 जितक्या लेन असतील. आणि आपण खूप विचार करून एक लेनमध्ये लागतो की इथून आपण लवकर सटकू. आणि नेमकं ज्या लेनमध्ये तुम्ही गाडी उभी करतात ती लेन हालत नाही, बाकीच्या आजूबाजूच्या दोघं लेन कंटिन्यू चालत असतात. तसंच माझ्यासोबत झालंय. सिन्नर टोल नाक्याच्या इथं मी मिडल लेनला थांबलो का, तर पुढे फक्त एक ट्रक होता, एक कार होती आणि हे एक गाडी होती. म्हणजे 3 गाड्या होत्या फक्त. आणि ह्या साईडला 7-8 गाड्या होत्या, इकडे बसेस होत्या. त्या सगळ्या गाड्या निघून झाल्या. इकडची ती बस दिसत असेल, त्याच्या पुढे 4-5 गाड्या त्या पण निघून झाल्या. बट आमची एकही गाडी हालत नाहीये. आम्ही इथंच अडकून बसलोय. हा आडेफाट्याचा टोल आहे. इथं माझ्याकडे चॉईस आहे, या साईडला जायचं की या साईडला जायचं. बट या साईडची गाडी खूप वेळपासून हल्ली नाहीये, त्याच्यामुळे मी आता या साईडला टाकतोय. बट जसं का मी इकडे टाकेल लगेच तिकडची गाडी हालायला पाहिजे, असं एकंदरीत अंदाज आहे. आता बघूया कुठली गाडी पुढे फर्स्ट जाते. बोल कुठली जाईल. आपल्या साईडला तर आपल्या साईडचीच वाटेल ना. काय हिने बघितलं, हिला त्या साईडने दिसत होतं. गेली बघ, तिकडची पण गेली आणि ही पण गेली. तू बघ बस चालाक आहे काय. एका मागे 1-2 गेले ते वापस दिलं त्याने. भाई निकालली उसने एक के पीछे एक. अरे तो मूवी मधला सीन नाही का, मूवी मध्ये बोलतोय आपला रील वाला सीन आहे उसमें. त्या ट्रॅक काय म्हणतात त्याला, काय गाडीला ना छोटा हत्ती, एका मागे एक छोटा हत्ती. तर पटकन काढला ना त्याने, म्हणून निघाला असेल. हे बघ हे आले आता, हे चावी घेताय, हे पडतायत. हे आता त्यांचा पिछा करणार. म्हणजे किती एकाला एक पण सोडत नाही ते बघा 2 व्हीलर काढतायत ते. आता त्याचा पिछा करणार एका गाडीसाठी, टोल साठी. किती खतरनाक आहे लोक टोलवाले. हा जाऊ दे, पण एका गाडीसाठी एवढा पिछा करत पकडणार त्याला. शिट. आज तो टेम्पोवाला आहे. आता याला सांगायचं की नाही की ते मागून पिछा करायला येत आहे, तू कुठंतरी गाडी वटकार तुझी. हे बघ पकडला त्याला टेम्पोवाल्याला. हा टोल नाक्यावाला आहे, पकडला त्याला, सापडला. अवघड आहे बाबा, टोल नाक्यावाल्यांची ना डोकं लावणं म्हणजे ना डायरेक्ट. चोर आहे का, कोणतरी चोर आहे घरामध्ये. इतक्या जोरात जर आवाज करून उघडशील तर चोर हे करेल ना. त्या साईडला फिरव, त्यापेक्षा त्या चोराला सांग ना दरवाजा उघडायला. हे काय म्हणजे आम्ही नसताना आमच्या घरावरती टाकलेलं आहे आणि फुल झोमॅटो. तुला कसं माहिती मी आलोय. हा फुल तू तर एकदम तयारी करून ठेवली. कोण आलंय माझ्या घरात? हा भुरटा चोर कुठून घुसला आपल्या घरामध्ये? हा भुरटा चोर कुठून घुसला आपल्या घरामध्ये? चावी किसने दी इसको?